पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलनं SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात कवठे महांकाळ येथील सुप्रसिद्ध लेखक नितीन चंदनशिवे यांची लक्ष्मी ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. बोलकी पुस्तके या कार्यक्रमात कथा अभिवाचन आपल्यापुढे सादर करत आहे. आज ज्या लेखकांची कथा मी सादर करणार आहे त्यांचं नाव आहे नितीन चंदनशिवे. कवठे महांकाळ येथील हे लेखक असून ते कवी आणि व्याख्याते सुद्धा आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रसार करणाऱ्या कविता आणि व्याख्यानं ते सादर करत असतात. झाडे लावा झाडे जगवा ही चळवळही ते राबवतात. गाव तिथं ग्रंथालय ही संकल्पना संपूर्ण राज्यात राबवावी ह्या उपक्रमातून त्यांनी अनेक गावात ग्रंथालये उभी केली आहेत. आपलं गाव स्वच्छ गाव या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तरुणांची व्यसनमुक्ती आणि स्त्रियांबद्दल आदर बाळगणारे तरुण वाढावेत यासाठी ते प्रयत्नशील असतात. संत गाडगे बाबा, संत रोहिदास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक अशा महामानवांचे चरित्र याची व्याख्यानं ते देतात. त्यांचा एक कविता संग्रह आणि कथा संग्रहही लवकरच प्रसिद्ध होतोय. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. त्यात केशवसूत पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, शिवप्रतिष्ठान नाशिक आणि कितीतरी मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत. अनेक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये त्यांनी महत्वाचा सहभाग घेतलाय. ऐकूया नितीन चंदनशिवे यांची कथा लक्ष्मी. अंगणातल्या चिंचेखाली बांधलेली आमची लक्ष्मी दावणीला हिसका देऊन ओरडायला लागली की मी पटकन दप्तर काढून पुस्तक हातात धरून बसायचो. माझ्यासोबत माझ्या 4 बहिणीही बसायच्या. घाईनं आमची आई टीव्ही बंद करायची आणि बाहेरच्या छपरात चुलीजवळ जाऊन बसायची. एका क्षणात सुरू असलेला सगळा दंगा बंद व्हायचा आणि जणू काही या घरात 7 पिढ्यांपासून कसलाच आवाज नाही अशी शांतता व्हायची. लक्ष्मी दावणीला हिसका देऊन ओरडायला लागली की समजून यायचं आमचे वडील आले. वडिलांनी माझ्यावर कधी हात वगैरे उगारला नाही, पण आम्ही त्यांना खूप घाबरायचो. कामावरून वडील आले की बाहेरच्या हौदातलं पाणी घेऊन हातपाय तोंड धुवायचे. तोपर्यंत लक्ष्मी ही अक्षरशः हंबरडा फोडून ओरडत राहायची. मग एका बादलीत पाणी भरून ते लक्ष्मीजवळ जायचे. त्याच बादलीत पाणी दिलं तरच लक्ष्मी पाणी प्यायची. दुसरी कुठली बादली किंवा घमेलं ठेवलं की ती लाथ मारून सांडायची आणि मान मुरडून उभी राहायची. तिचं ते रूप म्हणजे नव्या नवरीनं लाडानं रुसावं ना तसं होतं. कामावरून आल्यावर वडील तिच्याजवळ जायचे. तिच्या मानेवर मान टाकून खूप वेळ तिच्याशी बोलायचे. ए लक्ष्मी, काही खाल्लंस का तू? काय होतंय तुला? घे पाणी पी असं लाडानं बोलून बादली तिच्यासमोर ठेवायचे. तेव्हा लक्ष्मी आधी वडिलांचा हात जिभेनं चाटायची आणि मग डोळे झाकून शांतपणे पाणी प्यायची. तिच्या पाणी पिण्याचा एक विशिष्ट आवाज यायचा. तो आवाज मी आजही विसरू शकत नाही. आमच्या मोठ्या आत्याकडं भाऊबीजेला एकदा वडील कोल्हापूरला गेले होते. तेव्हा आमच्या आत्याच्या दावणीला असलेल्या गर्दीत ही एक रेडी होती. काय माहित, पण वडिलांना तिचा आणि तिला वडिलांचा लळा तिथंच लागला. तिथून वडील निघताना ती ओरडायला लागली. तेव्हा आमची आत्तीच म्हणाली, जा घेऊन, दारात असावं जनावर एखादं, घरात लक्ष्मी नांदते. वडिलांनीही तिला दावणीची सोडली. गळ्यात लोढणा घालून वडिलांनी तिला 16 तासाचा प्रवास करून चालवत आणली. त्या 16 तासाच्या प्रवासातच वडिलांनी तिचं बारसं घातलं आणि ही लक्ष्मी आमच्या चिंचेखाली दावणीला आली. लक्ष्मीला तिच्याजवळ आई, मी किंवा वडील या तिघांना सोडून जवळ गेलेलं कुणीही चालायचं नाही. तशी तिनं 3 बाळंतपणं या चिंचेखाली सुखरूप काढली.
दुधाला कमी कधी नव्हतीच, पण धार काढायला सुद्धा तिला फक्त वडीलच लागायचे. बाकी कुणी तिच्या कासेला हात लावायचं धाडस करायचं नाही. तिच्या या हट्टामुळं आमच्या वडिलांना मात्र कुठं बाहेर जाता यायचं नाही. लक्ष्मी आमच्या घरातली एक महत्वाची सदस्य झाली होती आणि आमच्या सर्वांची लाडकी झाली होती. देशी बेंदूर म्हणून एक सण असतो आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात. या सणाला वडील आमच्या लक्ष्मीला असं काही नटवायचे की बस. तिची शिंग अशी तलवारीसारखी होती, त्याला लाल भडक रंग लावायचे. तिच्या अंगावरची केस सुद्धा वडील अगदी स्टाईल मध्ये कातरायचे. या शिंगांना भारीतले असे रंगीबेरंगी गोंडे लावायचे. पायाची नख सुद्धा अगदी नेलपेंडने रंगवावी ना तशी रंगवायचे. तिला आंघोळ घालताना सुद्धा अखंड एक लाईफ बॉय आणि 5-6 शॅम्पूच्या पुड्या संपायच्या. तेव्हा अंगणात सगळीकडं त्या शॅम्पूचा वास दरवळत राहायचा. लक्ष्मी थाटात अगदी शांतपणे डोळे मिचकावत उभी राहायची. तिला सगळं नटवून झालं की मग मी घरातला आरसा धरून तिच्या समोर धरायचो. तेव्हा जरा मान डावीकडं, मग हळूच तशी उजवीकडं ती आरशात बघायची आणि पाय आपटून जोरात थांबरायची. मग वडील तिच्या जवळ जाऊन लाडाची ग माझी लक्ष्या असं म्हणून तिच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये हळूच ओठ टेकवायचे. लक्ष्मी मग वडिलांच्या गालावरून जीभ फिरवून वडिलांचा गाल पार भिजवून टाकायची. वडिलांनाच काय, पण आम्हाला सुद्धा कधीच त्याचं काही वाटलं नाही. उलट मला खूप मनातनं वाटायचं की लक्ष्मीनं माझाही गाल तसाच चाटावा. मी 1-2दा प्रयत्न करून बघितला, पण तिनं काही तो माझा हट्ट पुरवला नाही. माळावर चरायला सोडलेली लक्ष्मी मला आजही आठवते. तेवढा परिसर सोडून ती कधीच कुठे जात नव्हती. कुणाच्या अंगणातल्या रोपट्याला तिनं कधीच तोंड लावलं नाही. कोणतीच बाई आमचं हे खाल्लोय म्हणून बोंबलत आमच्या दारात कधी आल्याचं मला आठवत नाही. वडिलांनी 2 बोटं ओठावर टेकून जोरात शिट्टी मारली की लक्ष्मी जिथं असेल तिथून जोरात धावत यायची. तिच्या या धावण्यात सुद्धा एक नजाकत आणि जगातली फार सुंदर अशी संगीताची धून दिसायची मला. लक्ष्मी गाभण होती. लक्ष्मीला बाळ होणार म्हणून आम्ही रोज तिच्या पोटावरून हात फिरून बघायचो. एक दिवस बँकेचे काही लोक आले. तेव्हा वडील छपरात लपून बसले होते. त्या लोकांनी आईला वडिलांबद्दल विचारलं. तेव्हा आईनं सांगितलं की वडील बाहेरगावी गेलेत आणि 2 दिवसांनी येतील. तेव्हा त्या बँकेच्या लोकांनी तिच्या हातात कसला तरी कागद दिला आणि ते निघून गेले. आम्हाला गप्प घरात बसायला सांगितलं होतं. लक्ष्मी शांतपणे हे बघत उभी होती. छपरात लपून बसलेले वडील घरात आले. त्यांनी तो कागद बघितला आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजी वाटायला लागली. आम्ही लहान होतो, आम्हाला काही कळत नव्हतं. पण बँकेचं घेतलेलं जे कर्ज होतं त्याचे हप्ते थकलेत आणि ते जर भरले नाहीत तर काहीतरी वाईट परिणाम होणार एवढं मात्र आईच्या आणि वडिलांच्या चर्चेतून कळालं. मी हळूच दबकत जवळ जाऊन वडिलांचा हात धरून विचारलं, अण्णा काय झालंय? त्यावर त्यांनी डोळे वटारून माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, काय नाही, असल्या भानगडीत लक्ष देऊ नकोस, तुझा तू अभ्यास कर. मी आपला तोंड बारीक करून हातात पुस्तक धरून भिंतीला टेकून बसलो. रात्रीची जेवण सुद्धा शांततेत झाली. अण्णा पोटभर जेवले नाहीत. दुसऱ्या दिवशी मंगळवार होता. मला आठवतंय तो दिवस म्हणजे आमच्या कवठे महांकाळचा आठवडी बाजार असायचा. जनावरांचा मोठा बाजार भरतो आमच्यात. सकाळचे 9 वाजले होते. वडील म्हणाले, आज एक दिवस शाळा राहू दे, माझ्या सोबत यायचंय तुला. मी मान डोलवली आणि गप्प बसलो. आईच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. मला काहीच कळत नव्हतं. वडिलांनी लक्ष्मीला दावणीची सोडली, आंघोळ घातली आणि उंबऱ्याजवळ आणून उभी केली. आईनं लक्ष्मीला हळदी कुंकू लावलं आणि आई सुद्धा लक्ष्मीच्या गळ्यात पडून हुंदके द्यायला लागली. वडिलांनी आईच्या डोक्यावरून हात फिरवत स्वतःचे डोळे टॉवेलनी पुसले. आयुष्यात पहिल्यांदाच मी वडिलांना रडताना बघत होतो आणि मलाही खूप रडू यायला लागलं. मी रडत रडत विचारलं, अण्णा लक्ष्मीला कुठं घेऊन चाललाय? वडील माझ्या जवळ आले. माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले, लक्ष्मीला बाजारात न्यायची आहे, विकायची आहे तिला. आज घरात अडचण आहे, बँकेचे हप्ते थकलेत.
नाही भरलं तर मला पोलीस नेतील. तुम्ही कोणी रडू नका, शांतपणे लक्ष्मीला बघा आणि तू पण चल माझ्यासोबत, तुला मिसळ खायला घालतो. कायम मिसळ म्हटल्यावर उड्या मारणारा मी पाणावलेल्या डोळ्यांनी हुंदकत फक्त एकटक लक्ष्मीकडे बघत राहिलो. वडिलांनी कधी कासऱ्याला हिसका दिला आणि लक्ष्मीच्या मागं मी कसा चालू लागलो मलाच कळलं नाही. बाजारात येईपर्यंत मी पाणावलेल्या डोळ्यांनी लक्ष्मीला बघत होतो. बाजारात आलो आणि बघितलं सगळीकडं जनावरच जनावर. त्या सगळ्या गर्दीत आमची लक्ष्मीच देखणी दिसत होती. एका क्षणात दलालांनी लक्ष्मीला घेरलं. ती दलालांची भाषाच वेगळी होती. मला काहीच कळत नव्हतं. अखेर एक गिऱ्हाईक आलं आणि बघता बघता व्यवहार झाला. वडिलांच्या एका हातात पैसे होते आणि त्या माणसानं वडिलांच्या दुसऱ्या हातातला कासरा हिसकावून घेतला. लक्ष्मीनं जोरात थांबरायला सुरुवात केली. 4-5 लोकांनी लक्ष्मीला धरलं. मागच्या दोन्ही पायाला कासऱ्यानं तिढा टाकला. एकानं कासरा जोरात ओढून धरला आणि लक्ष्मीचे डोळे पांढरे झाले. बेंद्राला नटलेली लक्ष्मी मला आठवली आणि मी वडिलांच्या पोटाला गच्च मिठी मारून रडायला सुरुवात केली. माझ्या डोक्यावरून हात फिरवत त्यांनी पैसे खिशात घातले. अण्णांच्या डोळ्यातलं गरम पाणी माझ्या हातावर पडलं आणि पोटातली आतडी एक झाली आणि मी गपकन मातीत खाली बसलो. मला तसंच सोडून अण्णा त्या दलालांनी आवळून धरलेल्या आमच्या लक्ष्मी जवळ गेले. तिच्या गालावर ओठ ठेवत म्हणाले, लक्ष्मी नीट राहा गं बाई. त्यावर लक्ष्मी शांत झाली. तिने हिसके देणं थांबवलं. बहुतेक आईनं लेकराची चूक पदरात घ्यावी आणि माफ करून लेकराला आवळून कुशीत घ्यावं असंच काहीच. लक्ष्मीनं अण्णांचा हात जिभेनं चाटायला सुरुवात केली. मी तसाच मातीत बसून हुंदके देत होतो. लक्ष्मीनं माझ्याकडे बघितलं. हळूहळू पावलं टाकत शांतपणे ती माझ्याजवळ आली. कासरा धरलेल्या माणसानं कासरा ढिला केला. लक्ष्मीनं नरड्यातून तोंड वासून फूटभर जीभ बाहेर काढली आणि माझ्या डोक्यावरून माझ्या गालावरून फिरवायला लागली. एखाद्या आजीनं एखाद्या नातवाला जसं मिठीत घेऊन गालाचे मुके घ्यावेत ना, तसं लक्ष्मी करायला लागली. पुढच्या दोन्ही गुडघ्यावर माझी लक्ष्मी बसली होती. तिला मला मिठीत घेऊन हंबरडा फोडायचा असावा. वडिलांनी तिच्या पाठीवर हात फिरवला. तेव्हा झटकन लक्ष्मी बाजूला गेली आणि कुणी हिसका द्यायच्या आत ती तिच्या नव्या मालकाबरोबर हळूहळू चालायला लागली. मी उभा राहिलो. वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत मला जवळ ओढून घेतलं. आम्ही लक्ष्मीकडे पाहत राहिलो. लक्ष्मी पुन्हा पुन्हा मागं वळून बघत होती. तसा आमच्या दोघांचाही हंबरडा वाढत होता. गर्दीतून लक्ष्मी नजरेच्या आड झाली आणि पुन्हा लक्ष्मी दिसणार नाही या भावनेनं पोटातली आतडी एक झाली होती. मी वडिलांच्या खिशातला पेन हातात घेतला आणि हुंदके देत म्हटलं, अण्णा तुमची ती फोन नंबरची डायरी द्या जरा. वडिलांनी खिशातली डायरी माझ्या हातात दिली. मी डाव्या हातात ती डायरी धरली आणि शेवटच्या कोऱ्या पानावर पेन ठेवलं आणि कवितेच्या ओळी लिहिल्या गेल्या. हा कोणता बाजार भरलेला आहे? मुक्या जनावरांचा व्यवहार आहे. सुभाषराव, तुमच्या सुखासाठी पहा, ही लक्ष्मी सुद्धा तिच्या मुक्या भावना विकते आहे. दुसऱ्याच्या दावणीला ती जगेल कशी आनंदात? सुभाषराव, ती मरून जाईल तुमच्या आठवणीत. तिला बोलता आलं असतं तर ती म्हणाली असती काहीतरी. अगदी तसंच तुमची आई बोलायची, असलंच काहीतरी. मला पुढचं लिहिता येणं शक्य नव्हतं. मी ती डायरी सुभाषरावांच्या हातात दिली. सुभाषराव म्हणजेच माझे वडील. त्यांचं नाव लिहून मी माझा त्यांच्यावरचा राग आणि लक्ष्मीवरचं प्रेम कवितेत व्यक्त केलं होतं. वडिलांनी त्या ओळी वाचल्या. मला वाटलं त्यांचं नाव असं कवितेत लिहिलेलं बघून ते मला आता रागवतील. पण वडील ढसाढसा रडायला लागले. माझा हात घट्ट धरला आणि म्हणाले, चल पळ,
लक्ष्मीला जाऊ द्यायची नाही. ह्या वाक्यानं पोटातली गोळा झालेली आतडी ढिली झाली, पायात बळ आलं आणि मीच वडिलांना ओढत ओढत पळू लागलो. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळा बाजार पायानं तुडवत धावत होतो. लक्ष्मीला 4 जण धरून एका टेम्पोत चढवताना दिसले. मी जोरात ओरडलो, ओ थांबा. सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे गेल्या. लक्ष्मी एकटक पाहत आमच्याकडे बघतच राहिली. धापा टाकत वडील आणि मी जवळ गेलो. कसलाही विचार न करता वडिलांनी वरच्या खिशातले सगळे पैसे काढले, त्या माणसाच्या हातात दिले आणि म्हणाले, नाही विकायची माझी लक्ष्मी. म्हातारी होऊन माझ्या दारात मरून पडू देत. हा व्यवहार रद्द समजा. वडिलांचं वाक्य संपायच्या आतच मी त्या माणसाच्या हातून कासरा ओढला आणि माझ्या हातात धरला आणि मी चालू लागलो. वडिलांनी पैसे दिले आणि ते माझ्या आणि लक्ष्मीच्या मागून चालू लागले. लक्ष्मी एका सुरात हंबरत होती. मला तर ती कुठलं तरी आनंदाचं गाणंच गुणगुणतीये असं वाटत होतं. मी लक्ष्मी आणि अण्णांच्या बरोबर उड्या मारत घराची वाट आनंदाने तुडवत राहिलो.